रसिकानो, दोस्तानो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, आपल्या जीवनात सुखाचा संसार करण्यासाठी नवरा बायकोनं काही गोष्टी समजून घेणं गरजेचं असतं आणि काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं. तरच संसार हा सुखाचा होत असतो. दोस्तानो, मित्र बनून प्रियकर बनणं हे सोपं असतं, पण प्रियकर बनून नवरा बनणं हे सुद्धा सोपं असतं, पण कठीण असतं. ते म्हणजे नवरा बनून प्रियकर राहणं आणि बायकोला मैत्रिणीसारखं समजून घेणं. आणि दोस्तानो, हे जेव्हा आणि ज्याला जमतं ना, त्या नवऱ्याला सुंदर दिसणाऱ्या मैत्रिणीची आणि बायकोला समजून घेणाऱ्या मित्राची गरज ही कधीच भासत नसते. दोस्तानो, नक्की एकदा विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. विचार नका करू लोक काय म्हणतील, कारण तुमच्या घरचा खर्च हा तुम्हालाच उचलावा लागत असतो, लोकांना नाही. ज्यावेळी स्वतःचं महत्व सांगायची गरज वाटायला लागते, त्यावेळी समजून जायचं की तुमचं महत्व काहीच राहिलं नाही. मोठा विचार केल्याशिवाय माणूस मोठा होत नसतो, आणि हा मोठा विचार करायलाच खूप जण घाबरतात. त्यामुळे भीती हा श्रीमंत होण्याच्या मार्गातील एकमेव अडथळा असतो. सगळ्यांना सगळं सांगत बसू नका, कारण आजचा मित्र उद्याचा शत्रू असतो. हे कलियुग नाही, तर हे चतुर्युग आहे. त्यामुळं मनातून हा विचार काढून टाका की लोक कोणत्याही स्वार्थाशिवाय तुमच्याशी संबंध ठेवतील. कर्माला घाबरा, कारण देवाकडे क्षमा आहे, कर्माकड नाही. आयुष्य हे बासरीसारखं असतं. अडथळ्याच्या रूपात किती छिद्र असली तरी, पण जो कोणी ते वाजवायला शिकला, समजा तो जगायला शिकला. लोक तुम्हाला बदनाम करू शकतात, पण तुमची जागा कधीच घेऊ शकत नाहीत. त्यासाठी प्रामाणिकपणे काम करत राहा. येणारी वेळ ही बदनाम करणाऱ्यांना त्यांची लायकी आणि जागा दाखवेल. सारखं नसतं प्रत्येकाचं आयुष्य. काही जण दिवस जगत असतात, तर काही जण दिवस काढत असतात. आयुष्यात सगळेच दिवस सारखे नसतात. चढ आणि उतार हे येतच असतात. फक्त चढ आला की लाजायचं नाही, आणि उतार आला की माजायचं नाही. वेळेला खूप महत्व आहे या जगात. वेळ चांगली असेल तर परके देखील आपले होतात, आणि वेळ वाईट असेल तर आपले देखील परके होतात. तुमच्या जोडीदाराला तुमच्या परिस्थितीची जाणीव नसेल, तर तुमचं नातं फक्त तुमच्याकडे पैसे आहेत तोपर्यंतच टिकेल. त्यांच्याकडून आयुष्यभर साथ देण्याची अपेक्षा ठेवू नका. आयुष्यात प्रेम करणारी व्यक्ती मिळाली तर कदर करत जा. प्रेम आणि मरण या दोनच गोष्टी अशा आहेत ज्या मागून सुद्धा मिळत नाहीत. जीवन हा एक प्रवास आहे. तो रडून जगला तर खूप लांब वाटेल,
आणि हसून जगलात तर कधी पूर्ण होईल ते कळणार सुद्धा नाही. माणसं जीवनात येतात आणि निघूनही जातात. सोबत फक्त तीच राहतात जे तुम्ही आहेत तसं आणि गुण दोषासहित स्वीकारतात. लोकांसाठी किती चांगलं केलं तरी कोणी जाणीव ठेवत नाही. केलेल्या मदतीची वेळ बदलली की सगळेच बदलून जातात. कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर जास्त मनावर घेऊ नका, कारण या जगात असं कोणीही नाही ज्याला सगळेच चांगलं म्हणतात. वेळ वाईट असेल तर वाट पाहणं गरजेचं असतं, कारण चंद्रालाही त्याचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अंधाराची वाट पाहावी लागत असते. जर दोन समजूतदार मन हे एकत्र असतील तर ते प्रेम नक्कीच आयुष्यभरासाठी टिकत असतं. मौत का कोई ओटीपी नहीं आता, इसलिए बात कर लिया करो, क्या पता तुम याद करते रहो और हम ना रहे. जीवनात येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला हवा. नंतर आनंदाचे क्षण तर येतात, पण ते क्षण, ती वेळ आणि ती व्यक्ती परत येत नसते. फक्त परत आठवणी येतात. पसंत केलेली व्यक्ती सुंदर असणं गरजेचं नसतं, पण ती व्यक्ती तुमचं आयुष्य किती सुंदर बनवेल हे गरजेचं असतं. आयुष्यात जर सुखी राहायचं असेल तर प्रेम कोणावरही करू नका. कोणाची सवय लावून घेताना विचार करा, कारण एखाद्या व्यक्तीची लागलेली सवय ही नशेपेक्षा खूप भयानक असते. आयुष्यात कोण येणार ही वेळ ठरवते, आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते, पण आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभाव ठरवतो.